बैलगाडा शर्यती। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच साऱ्या मुलाखती आणि बरेच सारे बैल बघायला भेटणार आहेत, नवीन आणि एकदम नावाजलेले सगळ्या प्रकारचे बैल आपण कव्हर केलेले आहेत। सो व्हिडिओ पूर्ण बघा, खूप धमाल येणार आहे। तर मित्रांनो, आपल्या समोर आहेत आता मोहिल शेठ धुमाल स्वतः। लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपला बकासूर होता, तो त्यांनी बाजी मारली होती, विजयी ठरला होता। तर आपण त्यांची छोटीशी मुलाखत घेतली होती। तिथे पब्लिक जास्त असल्यामुळे आपल्याला जास्त काय बोलता आलं नाही। सो आता आपण मागे बघतोय, बकासूर बैल आहे आणि तिथे पण आता फोटो काढण्यासाठी गर्दी जमले। आपण मोहिल शेठला साईडला घेऊन त्यांची छोटीशी मुलाखत घेणार आहोत। तर आपली कधी लागणार आहे, पहिला कधी लागणार आहे? नाव सोडलं आता। हां हो, जोडवतो। आणि एक तुम्हाला 2-3 प्रश्न विचारतो मी। एवढा नामांकित म्हणजे बैल आहे, आतापर्यंत एवढं नाव गाजवलं आहे, किती मैदानं आतापर्यंत म्हणजे मारलीत त्यांनी? 1 नंबरातले 50-60 मैदान झाले आणि 2-3 नंबरातले 20-25 मैदानं झाले। आणि जे प्रत्येक वेळी गुलाल उडतो, तुम्हाला म्हणजे काय फिलिंग असते त्याच्याबद्दल? बैल पळतोय आपला, आत्तापर्यंत बैलांनी कधी आपल्याला निराश नाही केलेलं। आणि ज्या पण मैदानात जाऊन तिथं बैल नंबरात राहतो, मी राहतो। आणि तुम्ही बघताय जो लास्ट टाईम आपण शर्यती ड्रोनच्या माध्यमातून बघितलीत, तर मुंबई पुण्यातच नाही तर घाटावरती पण बैल एकदम प्रसिद्ध झालेला आहे आणि अक्षरशः मिरवणुकी निघतात त्याच्या। मी पण यूट्यूबवर बऱ्याच व्हिडिओ बघितल्यात आणि फुल क्रेज आहे बकासूरबद्दल। तर दादा, काय वय साधारण बकासूरचं? 5 वर्षाचं। आता 5 वर्ष आहे का? अजून किती वर्ष पळू शकतो? याच म्हणजे एनर्जीमध्ये किती वर्ष पळू शकतो अजून 5 वर्ष तरी एनर्जी आहे म्हणजे फुल विश्वास आहे की 5 वर्ष अजून देऊ शकतो त्याच्या ताकदीने। आणि दादा, तुमचं वय काय? माझं वय 20। बघू शकता तुम्ही, एवढ्या छोट्या वयामध्ये दादांनी एवढा ट्रेन केला बैलाला की तो कुठल्याच स्पर्धेमध्ये निराश करत नव्हता त्यांना। तर थोड्याच वेळात आपण बकासूरची शर्यतीची व्हिडिओ बघणार आहोत आणि आपण आता आहोत ओवळेच्या अड्ड्यावर, ओवळे पनवेलच्या अड्ड्यावर। दादा, तुमचं नाव सांगा एकदा। वैभव साळुंखे। तर बैलात सर्व हे कोण बघतं, म्हणजे संगोपन वगैरे कोण करतं गोठ्यामध्ये? मीच करतो। तुम्हीच असता का? कशा प्रकारे काय ट्रेनिंग वगैरे असतं त्याला? ट्रेनिंग नसते त्याला, काय एक 4-5 दिवसांनी मैदानात जातो बैल। म्हणजे हे नसली, शर्यत नसली तरी पण पळायला जातो? पळाय 5 दिवसांनी बैल पळायला जातो। ओके। आणि खाणं वगैरे त्याचं कसं काय असतं रेग्युलर? 3 टाईम कुटी आणि 2 टाईम खुराक। कुटी म्हणजे काय असतं? कुटी वाड्याची कुटी। बरं, म्हणजे मला ते शब्द नाही माहिती पण तुम्हाला विचारतो मी। तर मी या क्षेत्रात तसं बघायला तर नवीन आहे। मागची व्हिडिओ जी बघितली ती माझी पहिलीच बैलगाडा शर्यत आणि हे आता आलो ही दुसरी शर्यत, म्हणून मला प्रत्येक शब्दाला एक्सप्लेन करायला लावायला लागतं की मला माहिती नसतं काय ते। तर दादा, धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत आणि आपण ही पण शर्यत बकासूरची खूप एन्जॉय करणार आहात। सो बघूया, जेव्हा पायरा लागेल म्हणजे जेव्हा शर्यत चालू होईल तेव्हा आपण जाणार थेट मैदानामध्ये। तर तुम्ही बघता आजूबाजूला बकासूरच्या आजूबाजूला तेवढीच क्रेज आहे। प्रत्येक शर्यतीमध्ये तुम्ही बघू शकता पब्लिक कसले असते। आता पण त्याला पब्लिक भरपूर बघून गेले आणि अजून चालू आहे सेल्फी व्हिडिओ। तर आपल्यासमोर आता आदई, पनवेल आदईचा तेजस बैल आणि त्यांचे मालक। तुमचं नाव सांगा? कैलास काकडे। कैलास काकडे। तर कधी आलात तुम्ही इथं? आता एक अर्धा घंटा झाला। अर्धा झाला। कधी लागणार आहे? जमलेली एक शर्यत, एक वेळ सांगून मला ती शर्यत जमलेली आहे। ही शर्यत आता जमतो थोड्या वेळा। बरोबर। आपण जर थोड्या वेळा जाणार आहोत मैदानात आणि फाटीवर आपण बघणार आहोत तेजसची शर्यत। कोणच्या बरोबर आहे? पायरा कोण आहे? मल्हार आहे। मल्हार आणि तेजसची जोडी। तर किती शर्यत झाल्यात आजपर्यंत? लागोपाठ 6 शर्यती मारल्या आता आपल्या एरियात का? आपल्या एरियातल्या। आणि तिकडे घाटावर जातो का नाही? घाटावर नाशिकला घोडा बैलात पळाला। नाशिकला पळायचा म्हणजे हाय स्पीड आहे। मस्त मस्त। आता तुम्ही बघू शकता जाम ॲग्रेसिव्ह आहे, पकडून ठेवा लागतं। मला भीती वाटते, मी जवळ नाही जात आहे। बघू शकता हा कुठला आहे? रॉकेट। याला नावं खतरनाक आहेत। तर आपण समोर हा बैल बघताय, हा आहे मल्हार। आणि मल्हारची खासियत तुम्हाला सांगतो, ते दादाच सांगतील। खासियत म्हणजे दोन्ही कांदी आहे, बाहेरून आतून कोसा पण पळतो, जशी गाडी असेल तसा पळतो, पब्लिकला असेल तर पब्लिक तोडून पळतो। आणि प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा पुशेगाव हिंदकेसरी बैल आहे। भरपूर फायनल मारत तर पुशेगाव हिंदकेसरी हा बैल आहे। गेल्या वर्षी झालेला आहे यांच्या नावाने पहिले पळाला, आता दोस्ती खात्यात आपले नावाने पळालत आहे। भगवान दादा, तुमचं नाव सांगा? सौरभ पाटील। तुमचं? आदित्य पाटील। तर आपल्या समोर 2 भाऊ आहेत आणि त्यांनी जो बैल हातात घेतला तो आहे मल्हार बैल आणि हा गेल्या वर्षीचा हिंद केसरी बैल आहे।
पुसेगाव मैदान ना पुसेगाव मैदानचा हिंद केसरी बैल आहे तर बघू शकता आपण. आणि त्याच्या आता जोड लागणार तेजससोबत आहे ना तर तेजसची आणि ह्याची मल्हारची जोड आता लागणार आहे. त्याची शरद पण जमलेली आहे. जमलेली आहे एक का? गोंड्यावर जमलेली आहे. आता याची सिंगल हा एक बैल सांगून एक गोंड्यावर जमलेली आहे. ओके. आणि नंतर माझ्यासोबत आहे परत. हा नंतर दुसरीला तेजस सोबत आहे. आणि कोणते नाव बोलतो तो सांगतो आम्ही. हां आई गावदेवी प्रसन्न स्वर्गीय भगवान शेठ सांगायचे शेळके आजही पनवेल हा बैल यांच्या नावाने बोलतो. रणजित ओके. गिसरे आई आम्हाला दोस्ती खात्यात बैल दिलेला आहे. ओके धन्यवाद पुणे दादा. एक्सप्रेस मानला हां पुणे एक्सप्रेस मानला. पुणे एक्सप्रेस मल्हार नाव आहे का? हां. ओके ओके मस्त मस्त धन्यवाद. 0053 नंबर काय? 0053 0053. हां हां का? स्टोर आयडिया बघा. चला फॉलो करतो आम्ही हा. सगळ्या बैलांना. तर आपल्या समोर आहे कुठला बैल आहे? बनशा विंदने उरण. आणि दादा तुमचं नाव सांगा. सुरेश पाटील सरभू पाटील. तर आपल्या समोर सुरेश पाटील साहेब उभे आहेत आणि त्यांचा बैल आहे बनशा. आणि याच्या जोडीचा दुसरा कुठला बैल होता तुम्ही बोलले? हिंद केसरीवाला वशा वशा. तो आज इथे आला नाही का? आदित्य नाही आला माहिती तर या मैदानात का नाही म्हणजे काय प्रॉब्लेम झाला? थोडासा तो इंजुरी आहे पायाला. इंजोर्ड आहे. तर त्याच्या जोडीचा म्हणजे दोघे जोडीने पळतात. हा दोघे म्हणजे हात कसा काय बिनजोड लावणार? इंजोरला बघू आता कोणाचं नाव आहे कसं आहे. नाही किती वर्षाचा आहे बैल? हा 4 वर्ष आणि तुम्ही किती वर्षापासून बैलगाडा शर्यतीमध्ये आतमध्ये? लहानपणापासून लहानपणापासून म्हणजे भरपूर वर्ष झाली. भरपूर वर्षापासून. तुमच्या याच्या आधी कुठले बैल होते का? या दोघांच्या आधी? या दोघांचा ते भरपूर होते. बाजा होता, सोन्या होता, चंद्या होता, भरपूर बैल. कसा आहे पळायला बैला? सध्या तरी बैल टॉपमध्ये पडते. टॉपमध्ये? आतापर्यंत एक 150 शर्यतींच्या वरती ते शर्यत झाली घाटापासून. दीडशे झालेले आहेत. या सीझनमध्ये ते एकही शर्यत आतापर्यंत हारलेलं नाही. अरे मस्त मस्त जबरदस्त. तर आपण थोड्याच वेळात बघणार आहोत बनशा बैलाची शर्यत या चालू होईल ते आपल्याला सांगतील दादा. मग तुम्हाला बघायला भेटेल. थँक्यू धन्यवाद दादा. तर तुम्ही बघू शकता बैलासोबत सपोर्ट करण्यासाठी किती लोक आहेत. सो मोह अड्ड्यावरची विनिंग जोडी तुम्ही बघू शकता. शेवटची जी विनिंग जोडी होती आपली व्हिडिओमध्ये ती 2 बैलं. मथुर आणि सैतानची जोडी ही लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली होती. सगळी आपली उरणची बैलं आहेत. मस्त प्राऊड नंबर. 1 मिनटं. तर आपल्यासमोर आता दादा हा बैल बघते. याचं नाव काय? नखऱ्या आयला. नाव पण खतरनाक ठेवली. दादा तुमचं नाव? कुणाल तारेकर. तुमचं? भूषण पाटील. तर कुठला बैल आहे? गाव कुठला? आपला कोलीकोपरचा गोकुल शेठ नाईक त्यांचा कोलीकोपरचा नखरी. कोलीकोपरचा बैल तुम्ही समोर बघताय. आणि कधी लागणार याची? राजा आता जोमली शर्यत कलमुसरेची गाडी आहे. कलमुसरे म्हणजे कोण आहे? कुठला बैल आहे? हा ती कलमुसरेचीच आहे. याचा पैरा कोण आहे? याची जोड कोण आहे? ते पण मालक आहे मुकेश नाईक. काय नाव? स्वामी. तर या दोघांच्या तुम्ही जोडा बघू शकता. स्वामी आणि नखऱ्याची आपल्या कलमुसऱ्याची जोडी आहे. मला वाटतं सैतान आणि याच्यासोबत लागेल. मथुर तिकडचे आहेत काय? लगातार 2 शर्ती जिंकलेला आहे. आतापर्यंत किती झाल्या शर्यती? 2च झाल्या. 2च झाल्यात. म्हणजे तिसरी शर्यती आहे. पॉवरमध्ये किती वर्षाचं आहे? आदत आहे. म्हणजे समजलं नाही मला. आदत म्हणजे आता वासरू किती वर्षाचा आहे? 2.5 वर्षाचा आहे. 2.5 वर्षाचा आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या लहान वयात पण तो 2च शर्यती केल्या आणि दोन्ही पण जिंकलेले आहेत. आता ही तिसरी शर्यत असेल. तर आपण थोड्याच वेळात बघणार आहोत अड्ड्यावर नखऱ्याची शर्यत. धन्यवाद दादा खूप छान माहिती दिलीत. तर भेटूया आपण. तर दादा आपल्यासमोर बैल बघताय तुम्ही. आता काय नाव? राजा. आणि तुमचं नाव? सुजल पाटील. सुजल पाटील. कुठला बैल आहे? कुठल्या गावचा? कल्याण कोलिवली. आपलीतलंच आहे. मग सगळी लोकल बैल आली तर तुम्ही बघू शकता. कल्याण डोंबिवली पनवेल साईडची पूर्ण बैल आहेत. तर किती वर्षाचा होता? 2 वर्षाचा. आणि किती शर्यती आतापर्यंत झाल्यात? त्याच्यात 4 झाले. 4 शर्यत झाल्यात. म्हणजे आता पळवा चालू केला. तरी मारल्या? 3 जिंकल्या. 3 जिंकल्या ते खाल्ल्या. आज कोणासोबत लागणार आहे? आज दुंदऱ्याचे. लागली गाडी. तर आता तुम्ही बघू शकता राजा बैल जो आहे तो आता मुंबईमध्ये 4 शर्यती खेळला आहे. आणि त्याच्या आधी पूर्ण घाटावर शर्यती खेळायचा म्हणजे घाटावर होता. तर आता बघू आपण त्या थोड्या वेळात परफॉर्मन्स कसा आहे आणि शर्यत आपल्याला बघायला भेटेल राजाची. धन्यवाद सुजल भाऊ माहिती दिल्याबद्दल. तर हा समोर तुम्ही बघताय कुठला बैल आहे? राजा. ह्याचं पण नाव राजा? आता दोन्ही राजाची जोडी आहे काय? आणि तुमचं नाव? साहिल. दादांचं नाव साहिल आहे आणि बैलाचं नाव पुन्हा एकदा राजा आहे. तर दादा बैलाबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला काहीतरी. बैल 7 शर्यती आतापर्यंत जिंकलेला आहे. हां. 2-3 शर्यती पराभव झालेला आहे. हां. आणि कुठं कुठले मैदानात तुम्ही उतरवलेलं? आम्ही खरड, उसाडणं, बारडी, शेलू,
अशा मैदानात आम्ही विजय प्राप्त केलेला म्हणजे धावतो भरपूर धावतो असं वाटतं आणि त्याला तुम्ही ह्या बांधा बघू शकता मस्क्युलर आहे जरा बैल छोटाच आहे कमी वय असेल ना तर 16 महिन्याचा आहे म्हणजे 1.5 वर्षाचा जवळपास हा जो बैल आहे बैल नाही बोलू शकत वासरूच आहे पण शर्यतीमध्ये अग्रेसर आहे असं बघू शकता तुम्ही धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली दादा पहिलं बैलाचं नाव सांगा आपल्याला याचं नाव बागड आहे बागड कुठल्या गावचा शिवकर पनवेल शिवकर का अरे वा आणि तुमचं नाव प्रफुल्ल डवले तर आपण बघू शकतो समोर आहे बागड बैल तर दादांनी आता आपल्याला थोडी माहिती देणार आहेत बैलाबद्दल तर काय सांगाल दादा बागडबद्दल उजव्या साईडने पब्लिक पळतोय उजव्या साईडनी म्हणजे उजवी गाडी का उजवा खाता पाठी पण आणि उजवा कान पण ओके म्हणजे राईटला असतं पूर्ण तर आपण बघणार थोड्याच वेळात बागडचे आतापर्यंत किती शर्यती झाल्यात 7 मध्ये किती बिल आहेत 7 पण अरे म्हणजे ट्रेंडिंगमध्ये आहे फुल मजबूत बैल आहे तुम्ही 7च्या 7 शर्यती त्यांनी मारलेल्या आहेत आणि या साईडला आपल्यासमोर दादा आहेत दादा काय नाव तुमचं माझं नाव प्रशांत ढवले आणि बैलाचं नाव आहे सोन्या 22 सोन्या तर बघू शकता आपण इथे बागड आणि इथं सोन्या बैल आहे तर तुमची लागले का पहिला लागला 2 गाड्या गेलेल्या आहेत सध्या 2 गेलेले आहेत आणि याचे कोणासोबत लागले गाडी आमची घरची गाडी बोलवतो आम्ही 2 जोडे आहेत काय हां दोन्ही एकाच गाडीला पळणार अरे वा म्हणजे हा याच्यासोबत नव्हता हा याचे 2 गाड्या गेलेल्या आहेत तो वेगळा पळाला आधी ओके आणलेला आम्ही शर्तीसाठी काल तर बागड आणि सोन्याची लागणार आहे पहिले आपण बघणार थोड्याच वेळात मैदानामध्ये आता याच्याबद्दल काय सांगाल किती वर्षाचा आहे हा आहे 11 महिन्याचा सगळे महिन्यामध्येच आहेत 16 महिने 11 महिने आणि हा 1 वर्षाचा आहे म्हणजे दोन्ही पण अजून एकदम तरुण आहेत तर आपण त्यांची शर्यत बघायला मजा येईल कारण यांचा स्पीड भरपूर असतो वातावरणाचा स्पीड भरपूर असतो तर धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद सगळ्यांचं जंगीसाठी बुधवार दिनांक 7/2/23 रोजी प्रभारी सरपंच कृषी बैलगाडी शरीफ आत्ताचे शरीरामध्ये गाडी घेऊन देतात आणि प्रधानजी पवार साहेब आणि मोरे लक्षामध्ये मालक किरण शेठ राऊत यांच्या विद्यमानाने ओवळेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री अमितभाई मुंगाजी यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच केसरी 2023 या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. भव्य दिव्य अशा या स्पर्धेमध्ये बक्षीस म्हणून 3 टू व्हीलर, ढाल आणि गदा तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार होते. या शर्यतीमध्ये सर्वसाधारण ते नामांकित बैलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता. त्यामुळे स्पर्धा बघण्यासाठी हजारो बैलगाडा प्रेमी शर्यतप्रेमींनी हजेरी लावली होती. तुम्ही बघू शकता स्टेजवर मान्यवर बसलेले आहेत. मान्य श्री अमितभाई मुंगाजी यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडा शर्यत भरवण्यात सरपंच दिनेश दादा गाडगे आमच्या पावशे राजशीट पावशांचं देखील आत्मदेवेल आपलं देखील अधिक सहवादी आपण आता स्टेजवर आणि तुम्ही खाली बघू शकता ही फाटी आहे आणि तिथून शर्यत चालू होते इथं संपते. तर 1-2 धाग्यावरचा शूट घेऊया पटकन. पाटील सांगण्यानं सोडले गोपाल कृष्ण प्रसन्न या चांदीच्या गदात बक्षीस म्हणून आणि या ढाल बघू शकता. हा जो अड्डा आहे बैल बांधलेत सगळ्या ठिकाणी
मजबूत गर्दी आहे ओवळ्याच्या अड्ड्यावर. तर मित्रांनो आता आपण आलो आहे जिथून बैलगाडा शर्यत चालू होते त्या स्पॉटला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघितलं तसं इथं पण सेम सिस्टीम आहे. पटकन जाऊया खाली. तर तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहे बैल. तर काय नाव बैलाचं? महाराज या बैलाचं नाव आहे. आणि कोण मालक आहे त्याचे? आनंद तारेकर, वैभव पाटील, सागर जोशी आणि सरोज पाटील. तर काय सांगाल बैलाबद्दल? बैला आतूनच पळते, दोन्ही खाली आतून. हां. आणि जशी गाडी पुढे असेल तसं गाडी ओढत नाही. जोड आता लागले का? नाही अजून जोड नाही. आणि बघतोय अजून जोड पण झालेला नाही. बरोबर. आतापर्यंत किती शर्यती झाल्यात दादा? शर्यती भरपूर झाल्यात. प्रत्येक मैदानात गुलाल आहे. फिक्स असतो? हा फिक्स आहे. तर बघू शकता एकदम असा म्हणजे शांत दिसतं पण शांत नाही बैल. आता थोड्या वेळापूर्वी आम्ही ट्रेलर बघितलं आहे. तर त्याला सोडला तर खूप ॲग्रेसिव्ह बैल आहे. आणि जरा तुमचं नाव सांगा. संकेत पाटील. काय बोलाल बैलाबद्दल? बैलाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. कारण का जिथे जाणार तिथे आमचा गुलाल फिक्स आहे 100%. किती वर्षाचा साधारण आता? 3 वर्षाचा. 3 वर्षाचा आहे. विकी पाटील मोरबी या बैलांचं नियोजन हेच करतात. हां. मोरबीवरनं विकी पाटील, संकेत पाटील आणि मोरबीचा बैल आहे का? नाही मानगर पारगावचा. पारगावचा. नियोजन हेच करतात. आजच्या मैदानाचं नियोजन यांच्याकडेच आहे. तेवढं प्रेम आहे त्यांचं आमच्यावर प्रेम आहे. आणि आम्ही शर्यत जमल्यावर फक्त सांगा मला. धन्यवाद. तर मित्रांनो, समोर जो हा तुम्ही बघताय तो आहे महबूब बैल. हा आहे उरणच्या चिरले गावातला. आणि मथुर महबूबची जोडी जी आहे
ती अतिशय सुप्रसिद्ध आहे, नावाजलेली आहे आणि आज पण कदाचित आपल्याला मैदानामध्ये मथुर महबूबची जोडी पुन्हा एकदा बघायला भेटेल.
तर लास्ट टाइम तुम्ही बघितला होता मोहच्या अड्ड्यावर सैतान आणि मथुरनी मैदान मारलेला आणि आज पण जोडी विनिंग आहे. तर बघू शकता क्राऊड आपल्या मथुर आणि सैतानचा फॅन फॉलोविंग. मस्त मस्त. गणपती बाप्पा मोरया. दादा विनिंग मोमेंट. तर मित्रांनो तुम्ही बघितली एकदम खतरनाकवाली जी शर्यत होती. मथुर आणि महबूबची जोडी होती आणि अपोजिटला बकासूर आणि सोन्या. ही जी 4 नामांकित बैल आहेत आणि 2 सुप्रसिद्ध जोड्या आहेत त्यांची तुम्ही शर्यत बघितलीत. तर जे काय रिझल्ट आहे ते तुमच्या समोर आहे, सांगायची गरज नाही. पण फुल क्राऊड होता आणि ओवळ्याच्या मैदानावर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होती. तुम्ही बघू शकता अजून पण किती पब्लिक आहे. शर्यत संपलं त्याने आता आपण निघूया घराकडे. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.